वर उपस्थित भदंत रत्नबोधी भदंत दीक्षाभूमी यांना मी वंदन करते आणि माझ्यासमोर बसलेले सर्व धम्मश्रावक आपण सर्वांना सस्नेह जय. आज या ठिकाणी आपण मालाआई देवगडे यांच्या पुण्यानुमोदनाच्या कार्यक्रमाला उपस्थित झालेलो आहोत. या कार्यक्रमाकरिता परित्त पाठानंतर धम्मदेसनेचा हा कार्यक्रम इथे राबविण्यात येतो आहे. दुःखातून मुक्त होण्यासाठी, दुःख अंत करण्यासाठी तथागतांनी आम्हाला एक मार्ग दिलेला आहे आणि हा मार्ग, यातनं ही जी मुक्ती आहे, दुःखातून मुक्ती, हा जो मार्ग तथागतांनी आम्हाला दिलेला आहे, आपण त्या संदर्भात बोलू. पण तत्पूर्वी शोकाकुल देवगडे परिवाराला, मालाआईंना सद्गती प्राप्त हो आणि देवगडे परिवाराला सांत्वनपर दुःखमुक्त अवस्था प्राप्त व्हावी, त्या मार्गावर ते आरूढ व्हावे, याकरिता त्यांनी ही धम्मदेसना इथे आयोजित केलेली आहे. भदंत दीक्षाभूमी यांनी माझ्याकरिता फार अशी मोठी शब्द वापरलेली आहेत. मी त्रिपिटकाचार्य नाही, मात्र त्रिपिटकाचा अभ्यास केलेला आहे. त्रिपिटकाचार्य त्याला म्हणतात ज्याला त्रिपिटक मुखपाठ असतं, मुखोदक असतं. मी पाली भाषा शिकवणारा एक छोटासा शिक्षक आहे आणि पाली भाषा शिकवता शिकवता बुद्धाच्या चारित्र्या संबंधात माझा जेव्हा अभ्यास वाढला, त्यावेळेस त्रिपिटकाचा मी अभ्यास सुरू केला आणि हा अभ्यास जेमतेम वर्षभर 2 वर्ष असा अभ्यास झाला नाही, तर चंद्रपूरलाच भदंत सुरेश साई बुद्धिस्ट कॉलेज नावाचं एक कॉलेज होतं, जे कॉलेज MM साव नावाची व्यक्ती चालवायची. ती आता हयात नाही, परंतु यांच्या संपर्कात मी आले आणि बुद्ध, धम्म आणि पाली भाषा याच्या अभ्यासाला मी सुरुवात केली. आंबेडकर कॉलेज चंद्रपूर येथे BAला ॲडमिशन घेतल्यानंतर रामू कांबळे सर यांनी मला पाली भाषा शिकवली. नंतर मी MA विद्यापीठातून RTMमधून MA केलं. परंतु भाषा आणि बुद्धाचं चारित्र्य, बुद्धाचा धम्म, बुद्धाची सूक्त याचा कुठेच तुम्हासारखा एक उपासक म्हणून जेव्हा विचार करत होते, तेव्हा बऱ्याच विसंगती, तुम्हाला जशा विसंगती दिसतात समाजात, अनुभवतो आपण, अशा अनेक विसंगती मलाही अभ्यासाच्या अनुषंगाने अनुभवायास आहे. मग या विसंगती दूर करण्यासाठी काय करावं लागेल? तो मार्ग शोधावा लागेल आणि तो मार्ग होता अध्ययनाचा. आणि या अनुषंगाने मग मी पाली भाषेच्या आणि त्रिपिटकाच्या अभ्यासाला लागले. आमच्या गुरूंचा, आमच्या मार्गदर्शकाचा आमच्यावर निश्चित प्रभाव असतो. तुमची विचारसरणी ही तुम्ही ग्रहण केलेल्या धम्मावर ठरत असते आणि तुम्ही काय अभ्यासता, तुम्ही काय ऐकता, तुम्ही त्यावर विचार कसा करता आणि आचरणात कसा आणता, यावर धम्म टिकलेला असतो. आत्ताच आम्ही परित्तपाठ केलं. परित्तपाठामध्ये आम्ही बुद्धवंदना घेतली, धम्मवंदना, संघवंदना आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही धम्मचक्र प्रवर्तन सूक्ताचं पठण केलं. आम्ही धम्मचक्र प्रवर्तन सूक्त हे पालीतून ऐकून घेतलेलं आहे. बरेच लोकांना कदाचित या सूक्ताचं पठण असेल,
चिंतन केलं असेल, मनन केलं असेल, त्याचं भाषांतरही ठाऊक असेल आणि उपलब्ध आहे. परंतु यामागचा जरासा आपण इतिहास पण जाणून घेऊया. गृहत्याग केल्यानंतर गौतम जेव्हा उरुवेलाला आले आणि उरुवेलाला त्यांनी संबोधी प्राप्तीसाठी प्रयत्न आरंभिले. या प्रयत्नानंतर त्यांना संबोधी प्राप्त झाली आणि संबोधी प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या मनात असा प्रश्न निर्माण झाला की मला जे ज्ञान मिळालेलं आहे हे ज्ञान मी आता कुणाला दिलं पाहिजे. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की उरुवेलाला असताना माझ्यासोबत जे पच्चवर्गीय भिक्खू होती, पारिव्राजक होती, ही कदाचित मला जाणू शकते. कारण 6 वर्षपर्यंत उरुवेलाच्या पट्ट्यामध्ये ही 6ही लोक तथागतांना पकडून 6ही लोक एकत्रित राहिलेली आहेत. मग तथागतांनी सुजातेची खीर ग्रहण केल्यामुळे त्यांच्या मनामध्ये तो भ्रष्ट झाला, गौतम हा भ्रष्ट झाला असा ग्रह निर्माण झाल्यामुळे त्यांनी तथागतांना सोडून दिलं. परंतु तथागतांच्या मनामध्ये जेव्हा पहिल्यांदा संबोधी प्राप्त केल्यानंतर हा विचार मनात आला की मला प्राप्त झालेला धम्म सांगावा कुणाला. तर पहिल्यांदा त्यांच्या मनामध्ये त्यांनी ज्यांच्याकडे ध्यानाची 8वी आणि 9वी पायरी शिकून घेतली अशी आलार कलाम आणि उद्धक रामपुत्र यांची त्यांना आठवण झाली. यांची आठवण झाल्यानंतर ते त्यांच्यापर्यंत जायला निघाले. परंतु मार्गातच त्यांना कळलं की ही दोघेही आता हयात नाही. मग त्यांच्या मनात प्रश्न आला की आता मी हा धम्म सांगावा कोणाला. कारण जसं माझं इंट्रोड्यूस करायला इथे भदंत दीक्षाभूमी होते, त्यांनी सांगितलंय की मॅडमला पाली भाषा येते किंवा मॅडमला ती पीठक ठाऊक आहे. जर मी तुमच्यातच उपस्थित असते तर कदाचित तुम्हाला हे कळलं असतं का? कळलं नसतं. तथागतांनाही स्वतःला डिक्लेअर्ड करावं लागलं, सांगावं लागलं की मला सम्यक संबोधी प्राप्त झालेली आहे. तथागतांना सांगावं लागलं की मला सम्यक संबोधी प्राप्त झालेली आहे. आणि याच्यासाठी ते उरुवेलाहून कुठे निघाले? इसिपतन मिगदाय वनामध्ये, जिथे ही 5 पारिव्राजक होती. आणि इथे पोहोचल्यानंतर आपण धम्मचक्र प्रवर्तन सूत्रातून ऐकलंय की तथागत कुठे पोहोचले? इसिपतन मिगदाय वनात वाराणसी. आणि इथे पोहोचल्यानंतर पच्चवर्गीय भिक्खूंची कथा आपल्याला सर्वांना ठाऊक आहे की त्यांनी टाळलं की याला आपण मान सन्मान करणार नाही, जवळ येऊ देणार नाही, भ्रष्ट झालेला आहे. आणि जसे जसे ते जवळ आले त्यांच्यामध्ये संवाद सुरू झाला. त्यांनी म्हटलं, गो गौतम या. गो म्हणजे पाली शब्द आहे, त्याचा अर्थ होतो अरे. अरे गौतम ये. तथागत म्हणाले की आता मला अरे म्हणू नका, मी आता काय झालेलो आहे? सम्यक संबुद्ध झालेलो आहे. तथागतांना कुठे यावं लागलं? स्वतःला डिक्लेअर्ड करायला, सांगायला वाराणसीला. त्या पच्चवर्गीय भिक्खूंना सांगावं लागलं की मला काय झालेलं आहे? आता संबोधी प्राप्त झालेली आहे, मी सम्यक संबुद्ध झालेलो आहे. तरीही किंतु परंतु प्रश्न त्यांच्या मनात होते. आणि मग हळूहळू या प्रश्नांची उत्तरं देत तथागतांनी या पच्चवर्गीय भिक्खूंना धम्मचक्र प्रवर्तन सूत्र सांगायला सुरुवात केली की भिक्खूंनो, 2 मार्गांनी जाऊ नका. कोणती 2 मार्ग? एक अत्यंत सुखासीन आणि एक अत्यंत शरीराला कष्ट देणारा क्लेशदायी मार्ग. आणि त्या काळामध्ये या भारताचा जेव्हा आम्ही इतिहास बघतो तेव्हा असं लक्षात येतं की समन संस्कृतीमध्ये ही 2च मार्ग त्यावेळेस चालत होते. एक स्वतःच्या शरीराला अत्यंत कष्ट देणे आणि दुसरं जसं
आम्ही जाणतो सांख्य तत्वज्ञान, कर्ज काढा आणि तूप प्या या पद्धतीने भौतिक सुखाकडे जाणार, एक आध्यात्मिक मार्गाकडे अत्यंत कठोरतेने जाणारा आणि दुसरा तेवढा सुखासील भौतिकतेकडे जाणारा. तथागत म्हणतात की ही दोन्ही मार्ग हीन आहेत, अनार्यांची आहेत. आता इथे आर्य आणि अनार्य हे दोन शब्द येतात. पालीमध्ये त्याला अर्य असं म्हणतात. अर्यचा अर्थ, आर्य वेगळा शब्द आहे आणि अर्य वेगळा शब्द आहे. आणि म्हणून आम्ही आर्य अष्टांगिक मार्ग हा शब्द न वापरता आर्य हा शब्द आम्हाला या देशामध्ये येणाऱ्या आर्य लोकांची आठवण करून देतो, श्रेष्ठ अशा व्यक्तीची आठवण करून देतो. श्रेष्ठ कनिष्ठ असा त्याचा अर्थ होतो. आर्यचा अर्थ होतो श्रेष्ठ. तथागत आम्हाला मध्यम मार्ग शिकवतो, श्रेष्ठ कनिष्ठ शिकवतच नाहीत, सांगतच नाहीत आम्हाला. मग आम्ही त्यांचे अनुयायी म्हणून आर्य शब्द का टाळायचा नाही, संस्कृत शब्दाला का जतन करायचं आपण. जी गौतमाची मातृभाषा आहे, जी या देशाची मातृभाषा आहे, जी बहुजनांची भाषा आहे, अशी पाली भाषा, या पाली भाषेतली शब्द आजही आम्हाला पुनर्जीवित करता येतात, रुजविता येतात, रोपण करता येतात. आणि म्हणून आम्ही आर्य हा शब्द टाळून अर्य हा शब्द वापरला पाहिजे. आणि तथागत म्हणतात की अनार्यांचा दम्य, हीन लोकांचा दम्य कोणता, दोन प्रकारची टोके, एक अत्यंत सुख देणारं आणि दुसरं शरीराला अत्यंत क्लेश देणार. मग मी काय शोधून काढलेलं आहे. तथागत म्हणतात की मी मध्यम मार्ग शोधून काढलेला. हा जो माझा मध्यम मार्ग आहे, या मध्यम मार्गाने गेलो असता मी सम्यक संबुद्ध झालेलो आहे. बुद्धाचं पहिलं प्रवचन धम्मचक्र प्रवर्तन सूक्त हे बुद्धाचं पहिलं प्रवचन आहे. संबोधी प्राप्तीनंतर लगेचच विमुक्ती सुखाचा आस्वाद घेतल्यानंतर महिनाभरातच ते उरुवेलाहून वाराणसीला पोहोचलेत आणि वाराणसीला पोहोचल्यानंतर त्यांनी धम्मचक्र प्रवर्तन केले. आता या सूत्रामध्ये तथागत आम्हाला सांगतात की दुःखमुक्त अवस्था काय आहे, दुःखापासनं मुक्त होण्याचा मार्ग काय आहे. आणि बेसिक बुद्धिझम जे आहे, ज्याला चत्तारी आर्य सच्चाणी म्हणतात, ही चत्तारी आर्य सच्चाणी, या चत्तारी आर्य सच्चाणीचा जो शेवटचा मार्ग आहे, दुःख निरोधगामिनी पटीपदा आर्य सत्य, त्यालाच आम्ही आर्य अठ्ठांगिको मग्गो म्हणतो. आणि हाच तो आर्य अठ्ठांगिको मग्गो आहे. तथागत याच धम्मचक्र प्रवर्तन सूत्रातून सांगतात आम्हाला की मगाशी तुम्ही पठन करताना म्हटलं की 3 प्रकारे आणि 12 प्रकारे मी या धम्माचं काय केलेलं आहे, अवलोकन केलेलं आहे. या धम्मामध्ये पूर्वी न ऐकलेल्या धम्मामध्ये मला प्रज्ञा उत्पन्न झाली, विद्या उत्पन्न झाली. तुम्ही म्हटलं ना, पय्या उत्पादी, विया उत्पादी, प्रज्ञा उत्पन्न झालेली आहे, विद्या उत्पन्न झालेली आहे, अवलोकन करण्याची शक्ती उत्पन्न झालेली आहे. याच्या पूर्वी मला हा धम्म कोणी सांगितलेला नाही, हा मी स्वतः शोधून काढलेला आहे. 3 प्रकारे प्रज्ञा, शील, समाधी. क्रम बदलला आहे. आता तुम्ही धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये येणारा क्रम बघा, चत्तारी आर्य सच्चाणीमध्ये येणारा क्रम बघा, आर्य अष्टांगिक मग्गामध्ये येणारा क्रम बघा आणि नंतरच्या तुमच्या साहित्यांमध्ये येणारे शब्द बघा. यात क्रम बदललेला आहे. महापरिनिब्बाण सूक्ताच्या नंतर हा क्रम नंतरच्या काळामध्ये बदललेला आहे. तत्पूर्वी हा क्रम असाच आहे. कसा? प्रज्ञा, शील आणि समाधी. तथागत म्हणतात मी 3 प्रकारे आणि 12 प्रकारे हा मार्ग शोधून काढलेला आहे, याचं अवलोकन केलेलं आहे, साक्षात्कार केलेला आहे. हा धम्म साक्षात्कार करण्यायोग्य आहे. हा धम्म निब्बाणाकडे घेऊन जाणार आहे.
आणि मग 12 प्रकारे कसा? 3 प्रकारे तर सांगितले मी तुम्हाला, प्रज्ञाशील आणि समाधी. मग 12 प्रकारे कसा? तर चत्तारी अर्य सच्चाणी 4 आणि अर्य अठ्ठांगिको मग्गो 8 असे मिळून 12. तथागतांनी अगदी आल्या आल्या पच्छवर्गीय भिक्खूंना काय शिकवले? चत्तारी अर्य सच्चाणी. म्हणजे बेसिक बुद्ध धम्म काय आहे? चत्तारी अर्य सच्चाणी, अर्य अठ्ठांगिको मग्गो. लगेचच तथागतांचं याच वाराणसीमध्ये दुसरं प्रवर्चन झालं आणि त्याला म्हणतात अनंत लखान सूत्र. तथागत आम्हाला नो सोल शिकवत नाहीत, नो सेल्फ शिकवतात. आणि आम्ही त्याचं आज भाषांतर अनात्मवाद करून टाकलेलं. अनंत लखन सुक्ताला आम्ही अनात्मवाद करून टाकलेला आहे आणि म्हणून आमचा बरेचदा हा घोळ होत असतो. तथागतांचं तिसरं सुप्त आहे आदित्य पर्याय सुप्त. सर्व जळत आहे. मग ते कसं जळत आहे याचं त्यांनी विश्लेषण केलेलं आहे. दुःखमुक्त अवस्था जी आहे ती या चत्तारी अर्य सच्चाणीतून सांगितलेली आहे. तथागत म्हणतात बोधी प्राप्त करण्यासाठी 37 प्रकार बोधिपक्षीय धम्म आहेत. त्यापैकी एक जो मार्ग आहे त्याचा मी अवलंब केलेला आहे आणि तो मार्ग म्हणजेच चत्तारी अर्य सच्चाणी आहे. या चत्तारी अर्य सच्चाणीमध्ये तथागत आम्हाला काय सांगतात? तथागत आम्हाला सांगतात की दुःख अर्य सच्च, दुःख समुदयं अर्य सच्च, दुःख निरोध अर्य सच्च आणि दुःख निरोध गामिनी पटीपदा अर्य सच्च. या मार्गाने गेले असता तुम्ही दुःखमुक्त अवस्था प्राप्त करू शकता. आणि दुःखमुक्त अवस्था प्राप्त करण्यासाठी त्यांनी एक मार्ग सांगितलेला आहे ज्यालाच आम्ही अर्य अठ्ठांगिको मग्गो म्हणतो. आता दुःखामध्ये काय काय येतं बुद्ध सांगतात आम्हाला. बुद्ध सांगतात जातीपी दुःखा. जात म्हणजे इथे जात नाही, कास्ट नाही. जात या पाली शब्दाचा अर्थ होतो जन्म. जन्म पी म्हणजे सुद्धा. जातीपी दुःखा, जन्म घेणे सुद्धा दुःख आहे. जरा म्हणजे म्हातारपण. जन्म घेणे, म्हातारपण येणे, आजारी होणे, प्रिय वस्तूंची ताटाटूट होणे, अप्रिय वस्तूंचा संयोग होणे, सोबतच 5 उपादान स्कंध ही दुःखाची दुःख आहेत. 5 उपादान स्कंध. 5 उपादान स्कंधाचा अर्थ होतो हे जे माइंड आणि बॉडी ज्याला म्हणतो आम्ही, नामरूप ज्याला म्हणतो, याची उत्पत्ती, मानवी शरीर उत्पत्तीचं साहित्य आहे 5 उपादान स्कंध. दुसऱ्या आर्य सत्यामध्ये तथागत आम्हाला सांगतात, काय सांगतात की दुःख तर आहे पण दुःख येतं कसं? दुःख समुदयं आर्य सत्य, समूहाने येतं. नेमकं कसं येतं? तर दुःख तृष्णेमुळे होतं. तृष्णेचा अर्थ काय होतो? नैसर्गिक इच्छेंचा अतिरेक. बुद्ध आम्हाला मध्यम मार्ग शिकवतात. ताण तणाव ओढताड करून धम्म शिकवत नाही, सहजरित्या नैसर्गिक धर्म शिकवतात. भूक तर लागणार आहे. ही जी षडायंत्र आहेत या षडायंत्रांची आपली आपली विषय आहेत. धातू आहेत, आयतन आहेत, वियान आहे. हा सर्व अभ्यास नामरूपातून तथागत आम्हाला शिकवतात, जे पहिल्या आर्य सत्यामध्येच येतात. बुद्ध आम्हाला दुसऱ्या आर्य सत्यामध्ये सांगतात की तृष्णा म्हणजेच नैसर्गिक इच्छेंचा अतिरेक. या नैसर्गिक इच्छेंच्या अतिरेकांमुळे मनुष्य हा दुःखी होत असतो.
मग तथागत सांगतात की दुःख हे 3 प्रकारचे आहे. भावतृष्णा, विभवतृष्णा आणि कामतृष्णा. भावतृष्णा म्हणजे या मानवी देहात पुन्हा पुन्हा जन्म घेण्याची इच्छा. विभवतृष्णा म्हणजे थोडंसंही दुःख आलं तरी मनामध्ये नैराश्य येऊन आत्महत्या करण्याची इच्छा. आणि कामतृष्णा म्हणजे ही जी छळायत्नाची विषय आहेत या विषयांमध्ये लिप्त होण्याची इच्छा. तथागत पहिल्या आर्य सत्यामध्ये आम्हाला सांगत आहेत की फक्त दुःख आहे एवढं शिका. दुसऱ्या आर्य सत्यामध्ये आम्हाला सांगत आहेत की फक्त दुःख कशामुळे येतं, त्याची कारणं काय आहेत ही बघा. तिसऱ्या आर्य सत्यामध्ये आम्हाला ते सांगत आहेत की दुःखाला नाश करता येतो. दुःख निरोध आर्य सत्य. दुःखाचा नाश कसा करता येतो? तिसऱ्या आर्य सत्यात एवढंच बोललेत की बाबा रे, घाबरून जायचं काही कारण नाही. हे जे दुःख आलेलं आहे या जन्मामध्ये, ज्या तू अनेक गोष्टी करून घेतलेल्या आहेत तृष्णेच्या पोटी, त्या दुःखातून तुला मुक्त होता येतं, त्याचा निरोध करता येतो, त्याचा अंत करता येतो. आणि चौथं आर्य सत्य सांगतात दुःख निरोध गामिनी पटीपदा आर्य सत्य. बुद्ध इथे सांगतात आम्हाला अष्टांगिक मार्ग. आणि या मार्गाने गेले असता काय होतो? मनुष्य दुःखमुक्त होतो. यानंतर तथागतांनी हे जे सर्व सांगत असताना काय झालंय की हे जे 5 पारिव्राजक आहेत हे पण तुमच्या माझ्यासारखे संभ्रमित झालेत. का संभ्रमित झालेत? कारण त्या काळात इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये जेव्हा बुद्ध धम्माचा उदय झाला त्याच वेळेस या देशामध्ये मी सांगितले की श्रमण संस्कृती होती. आणि या श्रमण संस्कृतीमध्ये 62 प्रकारच्या विचारसरण्यांचा अभ्यास केला जायचा. या 62 प्रकारच्या विचारसरण्या ज्या आहेत या कशा होत्या? आत्म्याला घेऊन होत्या. आणि एकमेव जगाच्या पाठीवर जो धम्म आहे जो अनंतवाद शिकवतो, तो अनंतवादी धम्म तथागतांनी 63 विचार प्रणाली या देशाला सांगितली आणि ती गुरु शिष्य परंपरेच्या माध्यमातून या देशामध्ये चालू राहील. आणि हे सर्व तत्वज्ञान तथागतांचं त्यांची जी मातृभाषा आहे ही मातृभाषेची ज्याला आम्ही पाली म्हणतो. पाली हे आज आपण नाव दिलेलं आहे. पाली हे नाव आपण या भाषेला आज दिलेलं आहे. मग पालीला त्यावेळेस काय म्हणत असावे? त्या भाषेला काही तर नाव असेल. संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये तथागत आपल्याला फिरलेले दिसतात, आढळतात, आपण जाणतो. त्यांना कुठे दुभाषिकेची गरज पडली नाही, कारण या देशामधल्या बहुसंख्य लोकांची भाषा ही पाली आहे. आणि म्हणूनच बहुजन हिताय बहुजन सुखायसाठी ते फिरलेत. आणि त्यांना कुठेच भाषेची अडचण आली नाही. मी उद्या आंध्र प्रदेशात जाईल आणि तिथली जर माझ्यासमोर तेलुगू तमिळ लोक जर बसलेली असतील आणि मी मराठीतून बोलेल तर त्यांना ते समजेल का? त्यांना ते समजणार नाही. मग त्याच्यासाठी तिथे ज्याला एकाला मराठी येत असेल आणि तेलुगू येत असेल अशी व्यक्ती ट्रान्सलेशन करून भाषांतर करून जेव्हा सांगेल तेव्हा कळेल. परंतु जिथे जिथे तथागत फिरलेले आहेत त्या संपूर्ण मध्य भारताच्या प्रदेशामध्ये जी बोलभाषा बोलली जायची तिला मागधी असं म्हणतात. मागधी हेही नाव नंतरच दिलेलं आहे, पण नेमकं त्या भाषेला त्या काळात काय म्हणायचे ठाऊक नाही. परंतु तथागतांची देशना ही महिंदांनी श्रीलंकेला नेली तेव्हा त्या भाषेला काय म्हणायचं असा प्रश्न उत्पन्न झाला. आणि मग तिथे पाले ती रखती, जी पालन करती आहे, रक्षण करती आहे. कशाचं पालन करते, कशाचं रक्षण करते? आपल्या संस्कृतीचं, आपल्या तत्त्वज्ञानाचं.
आपल्या मायेचं. आणि अशी जी भाषा आहे, या भाषेला मग पाले ती ती रखती, पालन करणारी, रक्षण करणारी जी भाषा आहे, अशी ही पाली. पाली या भाषेला मग अनेक प्रकारचे अनेक शब्द जोडल्या गेले, परंतु पाली हा अपभ्रंशित शब्द आम्हाला या भाषेकरिता पहिल्यांदा श्रीलंकेने दिला. पहिल्यांदा त्रिपिटक देखील, भारतामध्ये अनुपिटक देखील पहिल्यांदा या देशामध्ये इसवी सनाच्या अगदी 5व्या-6व्या शतकामध्ये जेव्हा अभ्यास करायला सुरुवात केली, त्यावेळेस बुद्धघोष नावाच्या व्यक्तीला बनारसमधून जेव्हा ते सिलोनला गेलेत शिकायला, ज्यांनी विशुद्धीमग्ग नावाचा ग्रंथ लिहिला, जेव्हा ते कुठे गेलेत, सिलोनला गेलेत, अनुराधपूरला त्यांना परीक्षा द्यावी लागली. 2 गाथेचं पठण तिथल्या भिक्खूंनी त्यांची परीक्षा घेतली आणि त्या 2 गाथेवर त्यांनी विशुद्धीमग्ग नावाचा ग्रंथ लिहिला आणि अट्टकथा लिहिल्या. या पहिल्यांदा अट्टकथा आणि त्रिपिटक साहित्य भारतामध्ये आणण्याचं काम बुद्धदत्त आणि बुद्धघोष, इसवी सन पूर्व, यांचा काळ आहे इसवी सन पूर्व 4 आणि 5वं शतक. आणि तेव्हा या देशामध्ये पुन्हा एकदा बुद्ध धम्म पुनर्जीवित झाला. या दरम्यानच्या काळामध्ये त्रिपिटक कसं निर्माण झालं? इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये पाली त्रिपिटक जे आहे, हे पाली त्रिपिटक सिलोनमध्ये लिहिल्या गेले. वट्टगामिनी अभय नावाचा जो राजा होता, या राजाने तिथे हे त्रिपिटक ताम्रपत्रावर लिपिबद्ध केले आणि म्हणून ते आम्हाला आज उपलब्ध आहे. या पाली त्रिपिटकालाच पुढे ते समजण्यासाठी अर्थासहित कथा लिहाव्या लागल्या, ज्यालाच आम्ही अट्टकथा साहित्य असं म्हणतो, ज्यालाच अनुपिटक साहित्य देखील म्हटलं जातं. मग त्रिपिटक साहित्याचा अभ्यास करत असताना आमच्या असं लक्षात येतं की त्रिपिटकामध्ये 3 पेठारी आहेत: विनय पिटक, सुत्त पिटक आणि अभिधम्म पिटक. विनय पिटकामध्ये भिक्खूंची 227 नियम आहेत, ज्याला मोक्षाचे नियम म्हणतात. भिक्खुनींची 311 नियम आहेत, जी त्यांना श्रोणोश्रोणी तंतोतंत पालन करावयाची असतात. त्याचं प्रायश्चित्त त्यांना घ्यावं लागतं जर एखादी गुन्हा त्यांच्या हातून घडत असेल. सुत्त पिटक, ज्याची 5 निकायांमध्ये विभागणी नंतर झालेली आहे. आणि अभिधम्म पिटक, अभिधम्म पिटक हा ग्रंथ, यात एकूण 7 ग्रंथ येतात. विनय पिटकाचे देखील 3 प्रकारे आणि 5 प्रकारे अशी विभागणी होते ग्रंथांची. सुत्त पिटकाची पण 5 ग्रंथांमध्ये विभागणी होते. त्यापैकी आपण बरेचसे ग्रंथ आपल्याला ठाऊक असतात, आपण अभ्यास करतो. आपल्याला जातक कथा ठाऊक आहेत, आपल्याला धम्मपद ठाऊक आहे, आपल्याला इतिउत्तक, उदान ठाऊक आहे, सुत्तनिपात नावाचा ग्रंथ आपल्याला ठाऊक आहे. ही सर्व खुद्दक निकाय नावाच्या ग्रंथामध्ये येते. आणि खुद्दक निकाय हा शेवटचा ग्रंथ आहे सुत्त पिटकातला. दिग्घ निकाय, मझिम निकाय, संयुक्त निकाय, अंगुत्तर निकाय आणि मग खुद्दक निकाय. आणि खुद्दक निकायाचे स्वतंत्र 15 ग्रंथ. याच विनय पिटकामध्ये भंते उपालींनी तथागतांच्या महापरिनिब्बाणानंतर विनय पिटकाचं पठन केलं, तर भंते आनंदांनी सुत्त पिटक आपल्याला शिकवलेलं आहे. आता या संपूर्ण त्रिपिटकाचा जेव्हा आम्ही सार काढतो आणि अभ्यासतो, तर अनेक विषयांवर तथागत बोलताना आम्हाला दिसतात. अनेक विषयांवर ज्याची स्पष्टीकरण तुमच्यासारख्या, माझ्यासारख्या, भिक्खू संघांसारख्या विद्वत लोकांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्याला जसा धम्म समजला, ज्याच्या अनुभवास जसा आला किंवा ज्याच्या अभ्यासानुसार ज्याला जसा रचता आला,
त्या पद्धतीने तो धम्म प्रकाशित करण्याचा लोकांनी प्रयत्न केला. तथागताच्या हयातीतच तथागतांचा दम नष्ट करण्यासाठी लोकांनी षडयंत्र रचलेले आहे. त्यापैकी अनेक षडयंत्र आपल्याला माहिती आहे. चिसाचं पण षडयंत्र आपल्या सर्वांना ठाऊक आहे, आपण त्या कथेतून ऐकलेले आहे. अंगुलीमालाचं कथानक आपण ऐकतो, आपण आपल्या ग्रंथातून अभ्यासातून पोरांना शिकवतो. अंगुलीमालाचं चारित्र्यसुद्धा दूषित करून टाकण्यात आलेलं आहे. ही दंतकथा आहे की झाडाची 4 पानं तोड आणि पुन्हा ती झाडाला नेऊन लाव असं तथागत म्हणतात. पण जेव्हा आम्ही अंगुलीमाल सुत्ताचा अभ्यास करतो मध्यम निकायातून, तेव्हा लक्षात येतं की तथागत त्याला म्हणतात की अरे थांब. तथागत अंगुलीमाल त्याच्यावर वार करायला जेव्हा धावत येत असतो तेव्हा त्याला तथागत म्हणतात अरे थांब. आणि त्याची एवढी भीती, एवढं भय की लोक त्याला पाहून पळायचे आणि तथागत त्याच्या समोर येत आहेत, न घाबरता पुढे चालत आहेत. आणि हे बघून मोठं आश्चर्य अंगुलीमालाला झालं. कोणतं आश्चर्य झालं की अरे लोक मला पाहून, एक मनुष्य असेल, 10 असेल, 20 असेल, 30 असेल तरी मला पाहून पळतात, कारण मी त्यांना कापून काढतो, त्यांची अंगुलीची माळ गळ्यात धारण करतो. आणि ही व्यक्ती निर्भयपणे, निर्धास्तपणे, अगदी धीर गंभीर माझ्याकडे सरळ सरळ चालत येते. याचा परिणाम होईल की होणार नाही, एवढी निर्भयता हा धम्म आम्हाला शिकवतो. आणि तथागताला तो म्हणतो अरे थांब. तथागत म्हणतात मी थांबलेलो आहे, तूच थांब. विद्वान आहे अंगुलीमाल, विद्वान आहे. त्याच्या लक्षात आलं असं कसं शक्य आहे, मी तर धावतो आहे, हा माझ्याकडे चालत येतोय आणि मला असं म्हणतोय की काय की तूच थांब. मी तर थांबलेलो आहे आणि हा चालतोय. आणि मग तथागत जी त्याच्या जवळ पोहोचलेत आणि अंगुलीमालांनी त्यांचं शस्त्र खाली केलं. का शस्त्र खाली केलं? त्याच्या मनामध्ये प्रश्न उत्पन्न झालेत. ही प्रश्न आमच्या मनात उत्पन्न होत नाहीत, म्हणून आज धम्माला अवनीतीची कळा लागली आहे. कुठला प्रश्न निर्माण झाला त्याला की हा मला थांब म्हणतोय. बुद्ध म्हणतात की मी जीवहिंसा करण्यापासून थांबलेलो आहे आणि तू जीवहिंसा करतो आहेस. मी पापकर्म करण्यापासून थांबलो आहे, तू पापकर्म करतो आहेस. मी या जन्मात येण्यापासून थांबलेलो आहे, तू पुन्हा पुन्हा या जन्मात येण्याचे प्रयोजन आखतो आहेस. आणि म्हणून आजही गर्भ संस्कार जेव्हा 7व्या महिन्यात केला जातो तेव्हा भिक्खू संघाकडनं आम्ही अंगुलीमाल सुत्ताचं पठण करून घेतलं पाहिजे, कारण ती निर्भयता, तो धम्म त्या गर्भावर संस्कार करणारा असतो. या साऱ्या गोष्टी शिकायच्या असतात. बुद्ध धम्म हा ऐकण्यासाठी नाही आहे, तो आचरण्यात आणण्यासाठी आहे. आणि आचरणात आणण्यासाठी काय करावं लागेल? शिकून घ्यावं लागेल आणि शिक्षणासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागेल. आणि मुळात आम्ही हेच करत नाही. ही माझी मातृभाषा आहे, ह्या पाली भाषेतनं मला दुःखमुक्त अवस्था मिळणार आहे, या पाली भाषेतून मला निब्बाण प्राप्त होणार आहे. हाच तो मार्ग आहे ज्याचा मुक्तिदाता आम्ही तथागतांना केलेला आहे. आणि हा मुक्तिदाता मला सांगतोय की तुला आरूढ व्हायचे, तुला चालायचं आहे, ज्याकरिता आम्हाला त्यांनी ब्रह्मविहार सांगितलेली आहे. 6 अणुस्मृत्या शिकवलेल्या आहेत, 6 पारमिता शिकवल्या आहेत. नंतरच्या काळामध्ये त्या 10 झाल्यात. त्या कशा झाल्यात, काय झाल्यात, याचा आम्ही कधी अभ्यासच करत नाही. आम्ही सर्वतोपरी भिक्खू संघावर भिस्त ठेवून आहोत. भिक्खू संघ अभ्यास करतोय. सर्वांचं आपापलं जीवन आहे, कमी आहे, जास्त आहे. सांसारिक जीवनामध्ये आपण आहोत, अनेक प्रकारची प्रलोभने आहेत,
अनेक प्रकारच्या इच्छा आहेत, अनेक प्रकारच्या गोष्टी करायच्या आहेत. आणि या विज्ञान युगामध्ये एवढ्या जलद गतीने आपण पुढे वाढत आहोत, चालत आहोत, की आपण कोणत्या मार्गावर चाललो आहोत? कुशल मार्गाने जात आहोत की अकुशल मार्गाने जातो? हे दुःखदायी आहे की सुखदायी आहे? की ही अवस्था मिळवून देणारी आहे जिथे असुख असेल, अदुःख असेल? हे तत्त्वज्ञान शिकवणारच कोणी राहिलेलं नाही. आणि जे कोणी शिकवायला तयार आहेत, शिकवत आहेत, आम्ही त्यांच्यावरही शंका उत्पन्न करतो. आम्ही त्यांच्यापर्यंतही पोहोचत नाही. आम्ही त्यांच्यापर्यंतही पोहोचत नाही आणि म्हणून धम्माला ग्लानी येते. आणि मग आमच्या मनात प्रश्न निर्माण होतात की अमके भंते जे आले होते त्यांनी परित्त पाठामध्ये महामंगलसूक्त म्हटलं होतं, रतनसूक्त म्हटलं होतं. भंते रतनबोधी आलेत हे आम्हाला धम्मचक्कपवत्तन सूक्त सांगतात. भंते वन्नास्वामींनी आम्हाला दुःखातून मुक्त होण्याकरिता प्रातिथ्य समुत्पादाच्या कळ्या सांगितल्यात. आणि जिला सदाफळे मॅडम म्हणून तुम्ही मला उपस्थित केलं, ती व्यक्ती मला सांगते आहे तथागतांनी आम्हाला काय सांगितलं दुःखमुक्तीचा मार्ग? चत्तारी अर्य सच्चाणी आणि अर्यष्टांगिक मार्ग. किती मोठा संभ्रम आहे तुमच्या पुढे. तथागतांनी या साऱ्या गोष्टी आम्हाला शिकवलेल्या आहेत, सांगितलेल्या आहेत. क्रमवारीता त्यावर अभ्यास झालेला आहे. पॉलिटेक्स सोसायटी लंडनमध्ये हा अभ्यास प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रोफेसर रिस डेव्हिसांनी करून ठेवलेला आहे. डॉक्टर B.R. आंबेडकरांनी हा अभ्यास आम्हाला संक्षिप्त रूपात दिलेला आहे. आम्ही अजूनही एकाच ग्रंथाच्या पलीकडे जात नाही. आम्ही जेव्हा वर्षावासाचा कार्यक्रम चालवतो आमच्या विहारांमध्ये, तर आम्ही कसलं पठण केलं पाहिजे? त्रिपिटकाचं. आजही आम्ही किती वर्ष झालीत? 56 नंतर आता अजूनही भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथावरच अडून पडलो आहोत. किमान आम्ही या आयुष्यात बाबासाहेबांना तरी पूर्ण ऐकू वाचू का? शूद्रपूर्वी कोण होते हा ग्रंथ देखील आम्ही अजून अभ्यासलेला नाही. आम्हाला कसं कळेल? क्रांती प्रतिक्रांती कशी कळेल? आमचा इतिहास कसा कळेल? आणि यातही मग आमची सांसारिक दुखणे असतात, शारीरिक मानसिक दुखणे असतात. आणि यावर एकमेव उपाय आहे. तथागत आम्हाला सालेय सुक्तातून सांगतात 10 प्रकारची कुशल कर्म आणि 10 प्रकारची अकुशल कर्म करायची. खूप वेळ झालेला आहे, मला माहिती आहे. आपण सर्वांच्या भोजनाची वेळ झालेली आहे. तथागत आम्हाला सांगतात की 3 प्रकारची अकुशल कर्म आणि 3 प्रकारची कुशल कर्म तुम्ही करायचे. आम्ही उपासक आहोत, आमच्या हातात किमान एवढं तर निश्चित आहे. मग आम्ही काय केलं पाहिजे? 3 प्रकारची अकुशल कर्म टाळायची आहेत आणि 3 प्रकारची कुशल कर्म आम्हाला करायची आहेत. मग कोणती अकुशल आणि कोणती कुशल? तर या सालेय सुक्तात मध्यम निकायामध्ये येतं. आणि याला 10 जसं भिक्खूंसाठी दशसिक्खापदंग आहेत, ही एक वेगळ्या प्रकारची दशसिक्खापदंग तथागत इथे आम्हाला शिकवतात. तथा भिक्खूंसाठी तो नियम आहे, आपल्यासाठी फक्त ते तत्त्वज्ञान आहे. आपण ते स्वीकारलं पाहिजे. 3 प्रकारची म्हणजे कायिक, वाचिक आणि मानसिक अकुशल कर्म करायची नाही आहेत. तशीच 3 प्रकारची कायिक, वाचिक आणि मानसिक कुशल कर्म करायची. एवढा सोपा धम्म आहे, एवढा सोपा धम्म आहे. आणि आम्ही काय करतो? वाणीने सुद्धा मधुर बोलतो का? संयमित बोलतो का? चुगली चहाडी सोडतो का? कायिक कोणाला मारणे, हिंसा करणे, हिंसा करण्याला प्रवृत्त करणे,
हे टाळतो का? मानसिक एखाद्याविषयी राग, द्वेष, मोह आमच्या मनात येत नाही का? निश्चित येतात. मग लोकधम्म कोणती आहेत, ज्या लोकधम्माचा आम्ही अंत केला पाहिजे? संयुक्त निकाय नावाचा ग्रंथ आहे आणि या ग्रंथात तथागत बरेच वर्ष, आपण जाणतो की तथागतांची 45 वर्षावास झालीत आणि शेवटची 25 वर्षावास त्यांनी एकट्या श्रावस्तीमध्ये केलेली आहेत. आणि या श्रावस्तीचा जो राजा आहे पसेंदी, त्याची राणी मल्लिका, आणि श्रावस्तीमध्ये असताना, जेतवणामध्ये तथागत असताना तथागतांकडे उपासकांनी आणि राजा प्रसेंदिस्ताने प्रश्न केला की तथागत लोकधम्म कोणती आहे? आणि मग तथागत सांगतात की राग, द्वेष आणि मोह ही काय आहेत? लोकधम्म आहेत. याचमुळे मनुष्य काय करतो? अकुशल कर्म करतो. कुशल कर्म म्हणजे योग्य कर्म, चांगले, ज्याच्या केल्याने कुणाला त्रास होत नाही. जसं मी मनुष्य आहे, पुढचाही मनुष्य आहे हे जाणून जर मी कार्य केलं तर माझ्या हातून चुका होण्याची संभावना कमी असते. कोणी माझ्याशी कठोर बोललं, कोणी मला शिवीगाळी केली तर मला आवडेल का? मग मी कुणाला शिवीगाळी केली, मी कुणाला अपशब्द बोललो तर त्याला ते आवडेल का? मग आम्ही काय यमक वग्गामधून शिकतो ना, वैरानेच वैर वाढते आणि अवैराने ते शमते. आणि बुद्ध पहिल्यांदा या देशामध्ये मन ही संकल्पना शिकवतो. आत्मा ही संकल्पना सोडून मन ही संकल्पना शिकवतो. आणि धम्मपदाची पहिलीच गाथा आहे मनोधम्म मनोसेठा मनोमय. आणि या मनाची किती प्रकारची मन होतात हे अभिधम्मातून आम्हाला कळतं. कामावचर चित्त कसं असतं, रूपावचर चित्त कसं असतं, अकुशल चित्त कसं असतं, कुशल चित्त कसं असतं, हे 118 पद्धतीने आमच्यावर कार्य करीत असतं. आणि या 118 पद्धतीने हे जे कार्य करतं मन आमच्यावर, यातूनच दुःख उत्पन्न होतं. आणि या दुःखाला निरोध करण्याचा मार्ग तथागतांनी आम्हाला दिलेला आहे. आणि तो मार्ग म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग. आणि या मार्गावर गेल्याने निश्चितच आम्हाला मुक्त अवस्था प्राप्त होते. आपण सर्व इथे आलात. माझं लांबलेलं दुःखावरचं, दुःखमुक्तीचं उपदेश आपण ऐकून घेतला. आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी साधन म्हणून देवगडे परिवारांनी मला इथे आमंत्रित केलं. या भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजलीच्या कार्यक्रमामध्ये भलेही मला न विचारता, पूर्व परवानगी न घेता देवगडे परिवाराने मला आमंत्रित केले. पत्रिकेवर आधी माझं नाव टाकून घेतलं आणि मग मला कळलं की मला इथे यायचं आहे. माझ्याकडे विद्यापीठाची कामं होती, कॉलेजची कामं होती. मला CLK टाकता आली नाही कारण आमच्या प्राचार्य उपस्थित नव्हते. आणि म्हणून मला येण्यालाही जरासा वेळ झाला आणि तुम्हाला थोडासा कार्यक्रम उशिरा सुरू करावा लागला. त्यामुळे मी देवगडे परिवाराला अशी विनंती करेन किंवा आपण सर्वांना अशी विनंती करेन, किमान एखाद्याला आमंत्रित करीत असताना किमान त्याला कल्पना तरी द्या, त्याला सूचित तरी करा. आणि भंतेजींनी माझं नाव सुचवलं आणि भंतेजींना मी टाळू शकले नाही. मला जेव्हा कळलं, फोन आला की मॅडम मी तुमच्यापर्यंत आलो होतो, पत्रिकेत नाव झालेलं आहे आणि भंतेजींनी तुम्हाला आग्रहपूर्वक बोलवलेलं आहे. मी म्हटलं भंतेजींनी बोलवले आहे, आपल्या मोठ्या भावांसारखे आहे, आपले गुरु आहेत, धम्ममार्गावर आरूढ आहे. आणि म्हणून
मी आज इथपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचते झालेले आहेत. माईक आपण शांत चित्ताने मला इथे बोलून घेतलं त्याबद्दल मी आपण सर्वांची आभार व्यक्त करतो आणि हे लाभ माझे शेवटचं समाप्त. जय चलो